तुम्ही ही फुलं हातात घेऊन आलेला आहात, नेमकं काय कारण आहे, काय तुमची मागणी आहे या ठिकाणी? आज माझे पर्यावरण बदलाची लक्षवेधी आहे आणि लक्षवेधीचा माझा जो मूळ मुद्दा आहे तो म्हणजे कृत्रिम फुलं. म्हणजे ही आपण कुठल्याही समारंभामध्ये असेल, लग्न असेल, कार्य असेल, त्यावेळेस पाहतो ही कृत्रिम फुलं सगळीकडे लावली जातात. पण ह्या फुलांची अडचण अशी आहे की काही दिवसामध्ये ह्या फुलांचा रंग असा फेड होतो. आपण कधी हा प्रश्न विचारला आहे का की हे जे रंग आहेत हे रंग नेमके जातात कुठे, आणि हे कृत्रिम फुलाचे रंग हे टॉक्सिक असतात का, हानिकारक असतात का? तर या सगळ्याचं जगभर जे संशोधन झालं आहे त्याच्यामध्ये एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आलेली आहे की ह्या फुलांमधनं जो कलर नॅनो पार्टिकल्समध्ये बाहेर पडतो हा आपल्या श्वासनलिकेतनं आपल्या शरीरामध्ये जातो आणि कॅन्सर असेल, फुफ्फुसाचे काही आजार असतील, हे होण्यामागचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे अलीकडच्या काळामध्ये वापरली जाणारी आर्टिफिशियल फुलं, लहान मुलांना जी आपण खेळणी देतो किंवा जे डेकोरेशनमध्ये फुलं वापरली जातात, फुलांबरोबर फुगे वापरले जातात, या फुग्यांचं जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं असेल तर एक दिवसामध्ये या फुलांचा रंग, ह्या फुग्यांचा रंग फेड होतो. जर हा फेड होतो म्हणजे रंग जातो कुठे, तर हा रंग हवेमध्ये जातो, वातावरणामध्ये जातो आणि आजूबाजूची जी हवा आहे ही प्रदूषित होते. आणि नुसती प्रदूषित होत नाही तर ही टॉक्सिक होते, हानिकारक होते. आणि हा हानिकारक जो प्राणवायू तयार झालेला असतो हा तुम्ही आम्ही श्वासातनं आतमध्ये घेतो आणि याच्यामुळे अनेक आजार वाढतात. पुढच्या 4-6 दिवसामध्ये होळी असणार आहे. या होळीमध्ये सुद्धा टॉक्सिक कलर वापरले जातात. रंगपंचमीमध्ये टॉक्सिक कलर वापरले जातात. रंगपंचमीमध्ये जे फुगे वापरले जातात, पाण्याचे फुगे ज्याला म्हणतो किंवा वॉटर बलून्स म्हणतो आपण, हे वॉटर बलून्सचे जर तुम्ही एक प्रयोग करून पहा, फुगा एखादा फुगून ठेवला ना तर एका दिवसामध्ये तो रंग फेड होतो आणि हा रंग वातावरणामध्ये जातो. माझी सरकारला विनंती आहे, कायदे अनेक आहेत पण दुर्दैव असं आहे की कायदा सक्षम कधी होऊ शकतो ज्यावेळेस कन्व्हिक्शनचा रेट जास्त असेल. दुर्दैवाने आपल्याकडे कन्व्हिक्शन कोणतंही होत नाही. म्हणजे शासनाला विचारलं तर शासन म्हणतं की ISI मार्क गोष्टी तुम्ही घेतल्या तर याला अडचण राहणार नाही, पण दुर्दैवाने ह्या फुलांना ISI मार्क आहे की नाही, BSI स्टँडर्ड्समध्ये बसतं की नाही, हे कोण पाहणार आहे? कुठलाही कार्यक्रम असेल, मग तो घरचा कार्यक्रम असू द्या, बाहेरचा कार्यक्रम असू द्या, या फुलांशी आपला संपर्क येतो. हे दुर्दैवी आहे. याच्यावरती सरकारने काहीतरी कारवाई केली पाहिजे. म्हणजे उदाहरण पाहायचं झालं तर ही आत्ता ताजी फुलं आहेत, म्हणजे नवीन फुलं आहेत आणि ही फक्त 15 दिवसापूर्वी जुनी फुलं आहेत. आणि ही फुलं जरी मी तुमच्याकडे ठेवली तर अधिवेशन संपेपर्यंत ह्या फुलांचा रंगसुद्धा असा झाल्याशिवाय राहणार नाही आणि ज्या ठिकाणी ठेवला असतो त्या बाजूचं वातावरण हे दूषित झाल्याशिवाय राहत नाही. पण सर, अनेक शासकीय कार्यक्रम बघतो आपण किंवा लग्न समारंभामध्ये सरसकट या फुलांचा वापर वाढलेला आहे. इतकंच नाही तर आता जत्रेचा सीझन आहे तो महाराष्ट्रामध्ये सुरू होईल. अनेक जत्रांमध्ये देखील आपण पाहतो की खेळणी देखील आहेत त्या प्रकारची, तर त्याचाही तितकाच हो, तुम्ही जर दुर्दैवाने पाहिलं तर ही छोटी छोटी जी 50 रुपये 100 रुपयाची खेळणी मिळतात, ही खेळणी जर उन्हात ठेवली ना तर दिवसामध्ये रंग फेड होतो. म्हणजे इतकी घातक खेळणी आपण आपल्या लहान मुलांच्या हातामध्ये देतो, चिमुकल्यांच्या हातात देतो आणि ही मुलं नुसती श्वास घेत नाहीत तर बरीचशी खेळणी ही तोंडात सुद्धा घालतात. त्यामुळे ही तुमची आमची एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे, याच्यावरती कुठेतरी आवाज उठणं गरजेचं आहे. जसं खरं तर मी मीडियाला विनंती करेल, मागे आपण जो आर्टिफिशियल पनीरचा मुद्दा मीडियाने चांगल्या पद्धतीने उचलल्यामुळे एक सोशल अवेअरनेस क्रिएट झाला होता, या फुलांचा सुद्धा एक सोशल अवेअरनेस होणं अतिशय गरजेचं आहे. पण ज्या पद्धतीने तुम्ही ही फुलं सांगताय, ज्या प्रकारे त्याचा वापर सुद्धा टाळला पाहिजे हे सुद्धा तुम्ही म्हणतात. मात्र या फुलांसाठी असेल किंवा जी खेळणी त्यासाठी अनेक व्यवसाय असतील हे तयार झालेले आतापर्यंत, त्यांचा उदरनिर्वाह त्याच्यावर नाही, हे व्यवसाय उद्या नॅचरली काही पर्यायी नाही, पर्याय आहेत ना. ही फुलं बाजूला गेली तर शेतात पिकणारी फुलं वापरता येतील, त्यांनी शेतकऱ्यांना रोजगार मिळेल आणि ह्या ज्या फुलांचा व्यवसाय करणाऱ्या लोकांनाही रोजगार मिळेल. त्यामुळे रोजगार कोणाचं यातनं जाणार नाही. रोजगारापेक्षा महत्त्वाचं आरोग्य आहे, आरोग्याला प्राधान्य दिलं पाहिजे. हेच रंग खाद्यपदार्थांमध्ये देखील वापरले जातात. याच्यामध्ये आमचे सहयोगी सदस्य आहेत महेशजी शिंदे, त्यांनी एक मुद्दा मांडला होता. एक सनसेट येलो नावाचा रंग येतो, एक पिगमेंट आहे आणि हा आपल्या सरसकट म्हणजे बुंदीमध्ये असतो, जिलेबीमध्ये असतो. आणि उदाहरणार्थ जर आपण पाहिलं तर जे स्वस्त चायनीजचे जे ठेले असतात किंवा हॉटेल्स असतात त्या ठिकाणी तुम्ही पहा, आपण एखादं शेजवानचं कोणता आयटम मागवला तर एक भडक लाल रंगाचा पदार्थ येतो आणि तुम्ही चमच्याच्या ऐवजी हाताने खाल्ला तर हात काही सेकंदामध्ये लाल होतो आणि तो रंग निघत नाही. जर हाताचा रंग निघायला एवढा त्रास होत असेल, साबणाने निघत नसेल, तर तुमच्या आमच्या आतड्यांचं काय होत असेल हाही विचार केला पाहिजे. याला पर्यायी रंग आहेत, नॅचरल कलरसुद्धा आहेत जे शरीरासाठी चांगले असतात. पण दुर्दैव असं आहे की हे आर्टिफिशियल रंग जे आहेत, जे टॉक्सिक आहेत,
हे खूप स्वस्त असतात आणि एवढे सहजासहजी ते मिळतात. म्हणजे 100 रुपयाला जर नॅचरल रंग असेल तर आर्टिफिशियल रंग अवघ्या 5 किंवा 10 रुपयाला मिळतो. त्यामुळे ह्या सगळ्या रंगांचा वापर हा मोठ्या प्रमाणावर दुर्दैवाने होतो. हे थांबवण्यासाठी आता तुमची नेमकी शासनाने काय उपाय आणि मी शासनाला एक विनंती करणार आहे, जर आपल्याकडे कार्यप्रणाली जर कडक करण्यासाठी नसेल, कायदा आहे पण कायद्याचं जर अंमलबजावणी होत नसेल तर त्याच्यावरती डायरेक्ट बंदी आणली पाहिजे. या फुलांवर बंदी आणण्याशिवाय पर्याय नाही, कारण आर्टिफिशियल फुलांसाठी राज्य सरकारचा केंद्र सरकारचा कायदा आहे. दुर्दैवाने त्या कायद्याचं पालन केलं जात नाही, कारण एन्फोर्समेंटसाठी आपल्याकडे तेवढी स्ट्रॉंग एजन्सी नाही आहेत. जर आपण तो कायदा अंमलबजावणी करू शकत नसेल तर त्या गोष्टीवरती बंदी आणली पाहिजे, या मताचा मी आहे. सर याच्यामध्ये आता होळी अवघ्या आठवडाभरामध्येच आहे, आठवड्यात होळी सुद्धा आहे. होळीमध्ये मोठ्या प्रमाणात आपण पाहतो की खेळणी आहेत, पिचकाऱ्या वगैरे आहेत, त्या प्लास्टिकच्या आहेत, कमी दर्जाच्या प्लास्टिकच्या आहेत. तुम्ही माझं तर म्हणणं असं आहे की आता 4 दिवस हातामध्ये आहेत, प्रत्येकाने ज्या काही पिचकाऱ्या घ्यायच्या त्या घ्या आणि उन्हामध्ये ठेवा. रंग गेला तर ते मुलांच्या हातात देऊ नका, कारण रंग जाणारे कोणतेही पदार्थ असतील, खेळण्या असतील, फुलं असतील, फुगे असतील, हे मानवी शरीरासाठी अतिशय घातक आहेत. म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर अनेक अशी मंडळी आहेत सुपारीचं साधं खांड खात नाही तरीसुद्धा कॅन्सर होतो. म्हणजे कोणतंही तंबाखू सेवन करत नाही तरी कॅन्सर होतो. त्याची कारणं असल्या प्रकारची फुलं आणि अशा प्रकारचे टॉक्सिक केमिकल्स आहेत. याच्यावरती कुठेतरी आपल्या सगळ्यांना एक अवेअरनेस क्रिएट करावा लागणार आहे. हा शासनावरती ढकलून देऊन चालणार नाही, कोणा एका प्रशासनावरती ढकलून घेऊन चालणार नाही. हा एक सोशल अवेअरनेसची जबाबदारी तुमची आमची सर्वांची असणार आहे.